नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या झालेल्या पेपराची इतिहासाची एक्सपेक्टेड आन्सर की बघतोय. आपला भूगोलाची एक्सपेक्टेड आन्सर की आपण व्हिडिओ बनवलेला आहे, ती तुम्ही बघू शकतात. चला मग इतिहासाची एक्सपेक्टेड आन्सर की सुरू करूया. प्रश्न: 1990च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कुठली कमिटी नियुक्त केली होती? तर आन्सर आहे फक्त मूडीमन कमिटी. एक्सप्लेनेशनवर आपण वेगळा व्हिडिओ बनवूया. आता आपण फक्त आन्सर बघूया. लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात पहिले युद्ध झाले. तर कुठले पहिले युद्ध झाले? अंग्रेज शीख युद्ध. पुढचा प्रश्न बघूया. कायमधारा महसूल पद्धतीचा कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? तर याचा आन्सर आहे फक्त जमीनदार. जमीनदार या वर्गाला सगळ्यात अधिक फायदा झाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध नाही? तर पंजाबी हे त्यांनीच प्रकाशित केले होते. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचं लेखन केलं होतं. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेसिस्टंट थिअरीचा सिद्धांत मांडला. तर हे तुम्हाला माहिती आहे, हे चुकीचं आहे. हे अरविंद घोष यांनी मांडला आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं आहे. तर हे पण खरं आहे. तर आपला आन्सर आहे केवळ क. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील वर्णनानुसार समाजसुधारक यांना ओळखा. आता हे कुठले समाजसुधारक आहे त्यांना ओळखायचे? ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र काढले. सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस राव बहादूर यांची पदवी दिली. हे राव बहादूर पदवी आणि त्यांना संगीताची आवड. आपलं गोपाळ हरी देशमुख. पण हे जे ज्ञानप्रकाश वृत्तपत्र आहे ते आपल्याला माहिती आहे की कृष्णाजी त्र्यंबक रानडेंनी काढलेलं आहे. तरी आपण याचे एक्सपेक्टेड आन्सर आपण 2 नाही तर मग 4 एक्सपेक्ट करू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधाने वाचून स्त्री समाजसुधारक यांची कार्य ओळखा. शारदा सदन आणि आर्य महिला समाज संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात ते सक्रिय होत्या. त्यांनी स्थापना केली असं नाही लिहिलंय, ते सक्रिय होत्या. 1813 समाजसेवाच्या कार्यासाठी त्यांना केसरी हिंद पदवीने सन्मान केलं होतं. हिंदू लेडीज सोशल क्लबची त्यांनी स्थापना केली. हे सगळे रमाबाई रानडे यांची ओळखाशी संबंधित विधाने आहे. तर याचा आन्सर आहे रमाबाई रानडे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सन 1915 महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले? याचा आन्सर आहे अ, ब आणि क. बिहारमधील चंपारणातल्या निळीचा प्रश्न, खेडा येथील शेतकऱ्यांच्या शेतसारा प्रश्न, अहमदाबाद शहरातील मिल मजुराचा प्रश्न. मुस्लिमांसाठी हे येणार नाही. आपलं उत्तर आहे 1. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चावरील खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले? याचा आन्सर आहे वरील सर्व. या सगळ्या कार्यकर्ता कृष्णरामा कुऱ्हाडे, वि. स. पागे, गोविंद खोत, डॉक्टर य. कृ. सोवनी हे सगळ्यांनी नेतृत्व केले होते. पुढचं बघूया. महाराष्ट्रातील 1857च्या उठाव खालील संदर्भात कोणती विधाने बरोबर आहे? साताराचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. हे विधान चुकीचं आहे. रंगराव पागे यांनी नाही केले आहे. बघूया अजून. कोल्हापुरात 31 जुलै 1857 21वा तुकडीतील शिपायांचे बंड केले. हे खरं आहे. नरगुंद भावे या स्थानिक दत्तपुत्रकांनी मे 1858
त्यांनी बंड केले हे पण खरं आहे. 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीत लढाईत भिल्लांचे पराभव झाले हे पण खरं आहे. तर आपण बघू शकतो की कुठली कुठली विधाने बरोबर आहे. तर याचा आन्सर येईल ब, क आणि ड. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जोड्या लावावा प्रश्न विचारलेला आहे. हा आवडतीचा प्रश्न आहे आयोगाचा. दुसरे अधिवेशन कलकत्ता, अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. मद्रास, बुद्दीन तय्यबजी. अलाहाबाद चौथे अध्यक्ष होते जॉर्ज ह्यूल आणि मुंबईचे अध्यक्ष होते विलियम वँडर बन. पुढचे विषयाचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.